कावळा नाका परिसर आणि टेंबलाई नाका इथल्या तरुणांमध्ये पूर्वीपासून जुना वाद आहे। आपापल्या परिसरात दहशत माजवण्याबरोबरच वर्चस्व वादातून या ठिकाणी दोन गटात अनेक वेळा मारहाणीच्या घटना घडल्यात। जुन्या वादातून आज दुपारी कावळा नाका इथल्या तरुणांनी टेंबलाई नाका वसाहतीकडे चाल करत दिसेल त्या वाहनांची प्रचंड तोडफोड केली। दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास हातात काठ्या आणि हॉकी स्टिक घेऊन जवळपास 30 ते 40 तरुणांचा जमाव टेंबलाई नाका वसाहतीमध्ये आला होता। या परिसरातील अनेक तरुण मुलं व्यवसाय आणि नोकरीनिमित्त बाहेर असल्यानं घरी केवळ महिला आणि लहान मुलं होती। याच वेळी चाल करून आलेल्या या तरुणांनी दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या काचा फोडून दहशत माजवली। काही घरांवरही दगडफेक करण्यात आल्यानं महिला आणि लहान मुलं घाबरून गेली होती। याच ठिकाणी असलेल्या मास्टर स्पोर्ट्स तरुण मंडळाच्या इमारतीच्या खिडक्यांच्या काचा तरुणांच्या टोळक्यानं फोडल्या। घटनेची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके, त्याचबरोबर राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे हे पोलिसांसह घटनास्थळी आले। घडलेल्या घटनेची माहिती घेत ज्या तरुणांनी दहशत माजवली आहे त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचं आश्वासन पोलिसांनी नागरिकांना दिलं। दरम्यान टेंबलाई नाका वसाहत इथं बाहेरून काही पाहुणे आपल्या नातेवाईकांकडे आले होते। त्यांच्या वाहनांसह कंपाऊंडच्या आतमध्ये लावलेल्या चारचाकी वाहनांची तोडफोड झाल्याचं प्रत्यक्षदर्शी महिलांनी सांगितलं। रोडवरनं गाडी फोडून गेल्यात, घरी लहान मुलं होती आणि गाडीचं खूप नुकसान केले, घरात फक्त मुलंच होती। त्यामुळे त्यांच्यावर होईल तेवढी लवकरात लवकर कारवाई करा, कारण की घरी मोठी कोण नसतात, सगळी दोन्ही घरातली लहान मुलं असतात आणि काही गेट वगैरे सगळं बंद होतं, तरी पण बाहेरनं गाडीवर दगड मारून नुकसान करून गेल्यात। दारात पण दगड फेकून गेल्यात, उंबऱ्यापर्यंत दगड आले त्यांची। त्यामुळे लवकरात लवकर होईल तेवढे त्यांच्यावर कारवाई करा। कुचकोरवी वसाहत आणि टेंबलाई नाका इथल्या तरुणांच्यात जुना वाद आहे। त्यातूनच कुचकोरवी वसाहत इथल्या तरुणांनी या ठिकाणीही दहशत माजवल्याचा आरोप टेंबलाई नाका वसाहत इथं राहणाऱ्या नागरिकांनी केलाय। एकमेकांच्या हद्दीत जाण्यावरून देखील त्या तरुणांमध्ये अनेक वेळा वादावादीच्या घटना यापूर्वी घडल्यात। पोलिसांनी अनेक वेळा कारवाई केली आहे, मात्र त्यांच्यातील वाद हा नेहमीच धुमसत असतो। त्यामुळे पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची मागणीही या परिसरातील महिलांनी केली आहे।